नमस्कार, मी अनुपमा. हितगुज या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत वास्तुशास्त्र या विषयावर. खरं तर फक्त वास्तुशास्त्र नाही तर आपल्या सुखासाठी वास्तुशास्त्र या विषयावर. वास्तुशास्त्राविषयी आता जरी आपल्याकडे जागरूकता आली असेल किंवा काही लोक जर फॅड म्हणत असतील त्याला, तरी ते एक प्राचीन शास्त्र आहे. म्हणूनच आपल्या सुखासाठी आपण या शास्त्राचा कसा उपयोग करून घेऊ शकतो याविषयी माहिती करून घेऊया आणि याबाबत मार्गदर्शन करणार आहेत आनंद पिंपळकर. आधी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, खूप स्वागत. नमस्कार. थोडक्यात त्यांची ओळख करून द्यायची झाली तर आनंद पिंपळकर यांचा वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रावर गाढा अभ्यास आहे. आनंदी वास्तू या पुस्तकासह त्यांची या क्षेत्रातली अनेक पुस्तकं, जवळजवळ 40 वर पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. तसंच जर्मन यंत्राच्या माध्यमातून आणि ऑरा कॅमेराच्या माध्यमातून वास्तू परीक्षण करणारे ते एकमेव वास्तुतज्ञ आहेत. तसंच रोज सकाळी राशी भविष्याच्या माध्यमातून तुम्ही झी24 तासवर त्यांना भेटताच, तर आपण त्यांच्या या सगळ्या खूप मोठा जो अनुभव आहे त्याचा फायदा करून घेऊया. तुम्हाला सुद्धा जर या विषयावर काही प्रश्न असतील वास्तुशास्त्रावर तर जरूर आम्हाला विचारा. 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर, जसं की वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे, पण याचे दाखले कुठे मिळतात, कुठल्या आपल्याला पुस्तकांमध्ये बघायला मिळतात, मला आणि उदाहरण पण सांगाल? अनुपमा, यामध्ये हे जे मुळामध्ये वास्तुशास्त्र आहे हे पुराण काळापासून निर्मित आहे आणि पुराण काळामध्ये याची जास्ती उदाहरणं पाहायला मिळतात. साधंसं उदाहरण सांगू का, की ती रामायण जे घडलं त्या रामायणामध्ये जेव्हा ते दशरथाच्या विरोधात कैकेयी चिडली आणि चिडल्यानंतर ती कोपभवनात गेली. म्हणजे कोपभवन यासाठी वेगळं होतं, म्हणजे राग व्यक्त करण्यासाठी. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण राग व्यक्त करायचा नाही त्यासाठी एक वेगळी रूम त्या काळामध्ये त्यांनी निर्माण केली होती. त्याला त्यांनी कोपभवन नाव दिलं होतं. याच्यावरून वास्तुशास्त्र आपल्या लक्षात येतं. एक त्याच्यानंतर महाभारतामध्ये हे महाभारत रामायण झालं, महाभारताचं जेव्हा उदाहरण पाहतो तेव्हा महाभारतातल्या सगळ्या वास्तू या वास्तुशास्त्राप्रमाणेच होत्या. याशिवाय वास्तुशास्त्राबद्दलची सगळी माहिती आपल्याला मयतम नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. मत्स्य पुराणात आहे, किंबहुना विष्णू पुराणात आहे, गणेश पुराणामध्ये सुद्धा, देवी पुराणामध्ये सुद्धा, देवी भागवतात सुद्धा वास्तुशास्त्राची माहिती आहे. आणि सांगू का अनुपमा, हे सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून त्याचा परिपाक आणि त्या स्वतःवरती गोष्टी टाकून त्याचा अभ्यास करून मी एक ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे आनंदी वास्तू. हा ग्रंथ आनंदी वास्तू सगळीकडे महाराष्ट्रात उपलब्ध आहे, कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात मिळतो. आणि आपण संपूर्ण वास्तुशास्त्राचा सार काढून आपण त्या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. आणि खूप वाचनीय पुस्तक आहे. त्याच्यामध्ये खूप उपाय आहेत, तंत्र आहेत, त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आहेत की ज्या त्या आपल्याला ग्रंथ आनंदी वास्तूच्या माध्यमातून कळू शकतात. बरोबर. आपल्याला सुरुवातीला आता एक फोन आलेला आहे, विक्रोळीवरून जयेश आहेत. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार जयेश, विचारा आपला प्रश्न. जयेश विक्रोळीवरून बोलतायत. नमस्कार जयेश, प्रश्न विचारा. जयेश यांचा काही तांत्रिक कारणामुळे आपल्याशी संपर्क तुटल्या, हरकत नाही, आपण पुढे जाऊया. सांगाल नेमकं वास्तुशास्त्र एक्झॅक्टली काय असतं, कशा पद्धतीने आपण आपल्या ह्याच्यात उपाय करू शकतो आणि काय नेमके दोष असतात की ते वास्तुशास्त्रानं सगळे बरे होऊ शकतात? मुळामध्ये वास्तुशास्त्र हे सगळं एनर्जीशी संबंधित शास्त्र आहे. बरं. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी ठेवल्या. आता आपण चष्मा बनवला, तर चष्मा आपण गुडघ्याला घालत नाही, आपण तो डोळ्यावरती. पण कधी कधी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीच्या वस्तूंची रोपणा किंवा त्या ठिकाणी त्या ठेवल्या गेल्या तर त्यातनं नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यामुळे मग वास्तूमध्ये विविध दोष निर्माण होतात. यासाठी आपण मागच्या भागात सुद्धा पाहिले की दिशांचं भयंकर महत्व असतं. पूर्व ही कर्त्याची, करीन ती पूर्व, पश्चिम शांत होणारी, दक्षिण दररोज क्षीण होणारी, उत्तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी, आग्नेयला अग्नी, नैऋत्येला जडत्व, वायव्याला गॅस, ईशान्येला ईश्वर, ऊर्ध्व आणि आधो, अशा ह्या 10 दिशांमध्येच खरं तर वास्तुशास्त्र लपलंय. आणि त्या 10 दिशांमध्ये जर गल्लत झाली आणि चुकीच्या ठिकाणी जर चुकीची गोष्ट ठेवली गेली किंवा सगळी गडबड होते. मग ती एनर्जी त्या ठिकाणी प्रॉपर निर्माण करण्यासाठी शास्त्राने काही गोष्टी सांगितल्या. जमिनीखाली यामध्ये बरेच आहेत. रावण संहितेमध्ये सुद्धा वास्तुशास्त्राचा उल्लेख आहे आणि त्यानुसार जमिनीमध्ये काही रत्न वगैरे पुरायला सांगितलेले आहे. पण आपलं जे पारंपरिक वास्तुशास्त्र आहे, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या वास्तुशास्त्राचा उपयोग देश परदेशात पण करतात. चायनामध्ये किंवा जपानमध्ये किंवा अन्य ठिकाणी, या ठिकाणी काही ठिकाणी त्याला फेंगशुई वगैरे म्हटलं जातं. आपल्या देशामध्ये
ही प्राचीन परंपरा तिकडे गेली आणि तिकडून ती त्या स्वरूपामध्ये आपल्याकडे आलेली आहे. बरं. पण त्याच्यामध्ये सुद्धा एनर्जी सोर्सेस प्रॉपर करणं हाच त्यामागचा हेतू असतो. अच्छा, पण आता तुम्ही बोलता बोलता म्हटलात की फेंगशुई वगैरे तिकडे गेले, मग फेंगशुई आणि वास्तुशास्त्र हे दोन्ही एकच का? अगदी बरोबर आहे. हल्ली आपण इकडे फेंगशुई बऱ्यापैकी बरीच लोक वापरतात आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट झालं की आपल्याला ते असं वाटतं की परदेशात आले म्हणजे काहीतरी वेगळं. पण खरं तर आपलं जे शास्त्र आहे ते खूप पारंपरिक आहे आणि त्याची जर आपण जर नीट खोलात शिरलो तर आपल्याला लक्षात येईल की फेंगशुई हे तिथल्या स्थलकाल सापेक्ष स्थितीला योग्य आहे. बरोबर. म्हणजे तिथं तिथली लोक, तिथलं वातावरण, तिथल्या भौगोलिकतेला ते योग्य आहे. पण आपली इथली जी भौगोलिकता आहे त्याला मात्र ते तितकंसं योग्य नाही. पण त्यातल्या काही गोष्टी आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. आता तुला साधं उदाहरण सांगतो अनुपमा, ते विंड चाइम लावतात फेंगशुईमध्ये. मला एक गोष्ट सांग, सकाळी पूजा केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये घंटी वाजवतो. आगमनार्थ तो देवानाम गमनार्थ तो रक्षसम कुर्वे घंटारवतत्रम देवतावान लक्षण म्हणून त्या घंटीची पूजा करतो. त्या घंटीच्या किंकिणात जो किंकिणाट होतो त्याच्यामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं सामर्थ्य असतं. कोणत्याही मंदिरात जेव्हा आपण जातो तेव्हा पहिली घंटा वाजवतो, त्याच्यात सुद्धा स्पंदन लहरी निर्माण होतात. आज हा चॅनलच्या माध्यमातून सगळे लोक पाहतात, याच्यातनं या लहरी आहेत, या लहरी पकडल्या जातात. तशाच पद्धतीने अनामिक अशा लहरी आहेत ज्याला वैश्विक ऊर्जा आपण म्हणतो, त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सकारात्मक होण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत. पण त्यासाठी आपल्या गोष्टी आहेत. हॅपी मॅन म्हणून हात वर केलेला माणूस घरात ठेवायचा, आपल्याकडे हात कधी वर करतात सगळं नष्ट झाल्यावर. मग त्यापेक्षा आपला हॅपी मॅन गणपती आहे ना, एवढा सुंदर मस्त बसलेला आहे, त्याच्याकडे पाहून किती छान वाटतं. मग तो हॅपी मॅन आपण घरामध्ये ठेवावा. रोज ती विंडचाईम रोज हवेने किती आळशी बनावं, किती हवेने वाजेल आणि मग स्पंदन लहरी निर्माण होतील. त्यापेक्षा रोज देवापुढे 1 मिनिट बसून जर घंटीचा किणकिणाट केला तर घरामध्ये निश्चित नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. अगदी बौद्ध धर्मामध्ये सुद्धा घंटीला किती महत्व आहे. ओंकाराचे नाद त्या घंटीमधनं निर्माण होतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत अनुपमा आपल्या शास्त्रामध्ये. कासव किंवा अशा बऱ्याचशा, आपण कासव आपल्या पूजेत ठेवतो, बऱ्याच ठिकाणी फेंगशुईमध्ये ते बेडरूम मध्ये ठेवायला सांगतात. म्हणजे खरं तर कासव हे षड्विकार आत घेण्याचं प्रतीक मानलं जातं. देवाकडे ते षड्विकार आत घेऊन आपल्याला जायचे आणि कासवीण आपल्या पिल्लाला नजरेने त्याचं पोट भरते. त्याप्रमाणे परमेश्वरा तू आमच्यावर तशी कृपा कर. पण ते बेडरूम मध्ये ठेवून कसं चालेल? म्हणजे अशा काही गल्लती फेंगशुईमध्ये आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर इथे राहतोय तर इथलंच वास्तुशास्त्र, भारतातलं वास्तुशास्त्र वापरावं. अगदी म्हणजे अरबस्थानामध्ये जाऊन जर आपण उतरत्या छपराचं घर घातलं तर चालणार नाहीये. तिथले नियम वेगळे आहेत. पण मला वाटतं ही एक भारतीय मानसिकता असते की पाश्चिमात्यांकडून किंवा बाहेरून आलेल्या ज्या गोष्टी असतात त्या जास्त चांगल्या असतात अशी एक आपली धारणा असते. तर खरं तर मला वाटतं वास्तुशास्त्र हा त्याचं एक, आता जसं सरांनी सांगितलं आनंद पिंपळकरांनी, की वास्तुशास्त्र हे आपलं शास्त्र आहे, याचा आपण अवलंब केला पाहिजे.